वेलकम. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, रेणुका ज्युनियर कॉलेज. सब्जेक्ट नेम इंग्लिश. सब्जेक्ट टीचर नेम ढोले NS, स्टँडर्ड 12th. लेक्चर नंबर 7. द टॉपिक नेम इज द कॉफ अँड anthem. Last period we discussed about how to the Sophie arrived on the road and the cop anthem is what happened. Then the umbrella owner slowed his steps. Sophie did likewise with a promotion. That luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. म्हणजे छत्री मालकाने आपली चाल मंद केली, सोफीनेही तसेच केले. त्याला संकेत मिळाला की नशीब त्याला त्याच्या विरोधात जाणार आहे. पोलिसांनी त्या दोघांना कुतूहलपूर्वक बघितले. माय अम्ब्रेला, ही सेड स्टेर्मली. Oh, it is Sinard, Sophie adding insult and petty lacracy. Well, why do you call the policeman? I took it, your umbrella. Why don't you call a cop? Their standards one on the corner. माझी छत्री, तो कठोरपणे म्हणाला. ओ, खरं आहे का? सोफी उपहासाने म्हणाला. त्याचा अपमान करून बुरटी चोरी आहे असे त्याने संबोधले. बर, तुम्ही पोलिसांना का बोलवलं नाही? मी तुझी छत्री घेतली, आपण पोलिसांना का बोलवलं नाही? एका कोपऱ्यात उभा राहिला. इन द cigar store he saw a well-dressed man lighting the cigar at the swinging light. He had set his silk umbrella by the door and entering the Sophie stepped inside, grabbed the umbrella and satured off it, which slowly the man at the cigar light followed hastily. सिगार स्टोअरमध्ये एका व्यक्तीने व्यवस्थित कपडे घातलेला माणूस हलणाऱ्या दिव्यावर त्याने सिगरेट पेटवली. जात असताना त्याने दरवाजाजवळ रेशीमची छत्री उघडली आणि सोफीने आत पाऊल टाकले, छत्री पकडली आणि हळूहळू बाहेर निघू लागला. शिगार लाईटजवळ माणसाने घाईने त्याचा पाठपुरावा चालू केला. Disconsolate, Sophie stopped his unwavering racket. Would never a policeman lay hands on him. In his fancy, the island seems an untenable arcade, and he buttons his coat against the chilling wind. निराशपणे सोफीने निष्फळ गोंधळ थांबवला. एकदा पोलीस त्याच्यावर कधीच हात ठेवणार नाही. त्याच्या कल्पनेत त्याला ते बेट एक अप्राय नंदनवन वाटू लागले. त्या थंडगार हवेत त्याने आपल्या पातळ जे कोट होते त्याचे बटन लावले. द पोलिसमॅन merely twirled his club and turned his back to Sophie and remarked to a citizen, "This is one of them else lads' celebration, the goose egg they give to Hartford College. Noisy, no harm, we have instruction to them." पोलिसाने सोफीकडे पाठ करून त्याच्या हातातील काठी फिरवून एका नागरिकाबाहेर टिप्पणी केली. हा याले टीमच्या उत्सव करणाऱ्या मुलामधला आहे की हार्टफोर्ड कॉलेजमध्ये एकही गोल करू दिला नाही. गोंगाट वाटेल पण नुकसान नाही, त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या त्यांनी काय केलं सूचना दिल्या. Of course, said the umbrella man. Well, you know how the mistake occurs with your umbrella. I hope you will excuse me. I pick up it this morning and restaurant you recognize as your. Why, I hope you will. Of course, it's mine, said the Sophie savagely. नक्कीच, छत्रीवाला माणूस म्हणाला. बरं, ही तुमची छत्री असेल तर ती चूक कशी घडली हे तुम्हाला माहीतच आहे. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. मी आज सकाळी एका रेस्टॉरंटमधून उचलली.
आपण ओळखले छत्री तुमची आहे. मलाही का वाटतं ही तुमचीच आहे. नक्कीच ती माझी आहे, सोफी रागाने म्हणाला. The ex-umbrella man returned. The policeman hurled assault to a tall blonde in the opera cloak across the street in front of the streetcar that was the approaching 2 blocks away. And Sophie walked eastward through the street damaged by improvements. He hurled umbrella angrily into ex-vacation. म्हणजे छत्रीचा दावा जो माणूस करत होता त्याने माघार घेतली. पोलीस अधिकारी एक उंच गोरा रंग, पिळदार केस आणि काळा कोट घातलेल्या स्त्रीला समोरून येणाऱ्या कारमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी त्याच्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेला. सोफी सुधारणा कामामुळे खराब झालेल्या रस्त्यावरून पूर्वेकडे निघाला आणि त्या रागाने छत्री खड्ड्यात फेकून दिली. He muttered against the man they wear helmets to carry clubs because he wanted it to fall into their clutches. They seemed to regard him as a king who could not wrong. ज्या माणसांनी हेल्मेट घातले आहे त्याच्याकडे क्लब होते. सोफी त्याच्या विरुद्ध पुटपुटला कारण त्याला त्याच्या तावडीत पडायचे होते, म्हणजे भीतीमुळे. त्याला असे वाटत होते की तो एकदा राजा आहे आणि तो अशी चूक कधीही करत नाही. At length Sophie reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. He dragged himself toward a Madison Square, for the homing instinct survives even when the home parked in the bench. थोडे चालल्यानंतर सोफी पूर्वेकडील एका रस्त्यावर पोहोचला जिथे धमक चमक व गोंगाट होता फारच प्रमिकमान. त्याने स्वतःला मॅडिसन स्क्वेअरकडे खेचले आणि त्याच्या मनात स्वतःच्या घराची अंतप्रेरणा जिवंत झाली. जरी त्याचे सध्याचे घर एका पार्कमधील बेंचवर आहे, but on the unusually quiet corner Sophie come to the stands. He was and the old church, quaint, rambling and gabled. Through one violent stained window, a soft light glowed where no doubt the organist offered the keys, making sure on his mastery the coming the Sabbath anthem. तेथील एका विलक्षण शांत कोपऱ्यावर सोफी थांबला. तेथे एक जुनी चर्च होती, अत्यंत विलक्षण एक पर्यटन स्थळ, आणि त्याचा आकार त्रिभुजाकार असा होता. जांभळा डाग असलेल्या खिडकीतून एक मऊ प्रकाश चमकला. त्याला शंका नव्हती की ऑर्गॅनिस्टने काही धून वाजवली आणि त्यातून प्रभुत्व दिसले व ते सादर केले. होणाऱ्या ईश्वरीय चिंतनाचे त्याच्या गीताची खात्री झाली. For this drafted the Sophie ears the sweet music that caught and fenced the transfix against the convalescence in the fire fence. भटकलेल्या सोफीच्या कानात तेथील मधुर संगीताने लक्ष वेधले आणि त्या लोखंडी तारेच्या कुंपणाजवळ त्याला जखडून ठेवले. The moon was above the full the radiant vehicle, the pedestrian where the few sparrows twittered sleepily and Evos or the little wild the skin and might have been country churchyard. चंद्र त्याच्या माथ्यावर होता, पूर्ण गोल आणि तेजस्वी, आणि रस्त्याने जाणारे लोक पादाचारी थोडेच होते आणि छपराखालच्या कडेतून चिमण्याची येणारी चिवचिव त्याला सुरू होती. थोड्या वेळासाठी हे दृश्य त्याला मोठ्या चर्चसारखे वाटले. And the anthem the against played and cemented the Sophie iron the fence, and he known it will the days when the life contain such things as the mother roads and ambitions his friends and incumulate through the collars. आणि ऑर्गनिस्ट जे ईश्वरीय संगीत वाजवले त्याने सोफीला लोखंडी कुंपणाला चिटकून टाकले, कारण त्याला हे ठाऊक होते
की त्याच्या आयुष्यात एकदा त्याची आई, गुलाबाचे फूल, महत्त्वाकांक्षा, मित्र, निर्दोष पवित्र विचार आणि आपुलकीचे संभाषण या गोष्टींचा समावेश होता. The conjunction of Sophie receptive the state of mind and the influences about the old church brought the Sudan and wonderful change in his soul. He viewed his rising horror and pit which in trembled and digressed days, unworthy desires, dead hopes, wrecked facilities and base motivate the made up his existence. सोफीची ग्रहणक्षमतेची स्थिती, जुन्या चर्चविषयीचा प्रभाव या दोन संयोगामुळे त्याच्या आत्म्यात अचानक आश्चर्यकाल बदल घडून आला. वाढत्या भीतीने त्याला आठवले ज्या खड्ड्यात तो कोसळला होता त्याचे अधोगतीचे दिवस, त्याच्या अयोग्य इच्छा, मृत आशा, अपघातामुळे नष्ट झालेली कौशल्य व शक्ती, आयुष्यातील मूळ उद्दिष्टे त्याच्यामुळे त्याचे अस्तित्व होते. And also in a moment his heart responded thrillingly to his strange mood. A strong impulse moved him to battle with a desperate fact. He would pull himself out of the mire and would make a man of himself. Against he would conquer the evil that had enslaved him. आणि त्या क्षणी त्याच्या हृदयाचे त्याच्या विचित्र मनस्थितीला थरारक प्रतिसाद दिला. एक तीव्र प्रेरणा जी त्याला हताश परिस्थितीवर लढाई करण्यास प्रवृत्त करते. तो त्या विपरीत परिस्थितीवर बाहेर पडून पुन्हा एक नवीन आयुष्य जगायचे ठरवतो. पण त्या वाईट परिस्थितीत त्याला गुलाम केले होते. त्याला विजय मिळवायचा होता. There was a time the young man resent his old eager ambitions, the pierced without the flattering, and the solemn but the sweet organ, and not has revulsion him. Tomorrow he would go into the roaring downtown and escape to the fine world. एक वेळ होती की जेव्हा तो तरुण होता, तो आपल्या जुन्या महत्त्वाकांक्षा जीवित करू इच्छितो, कुठलेही उसंत न घेता त्याचा पाठलाग करू इच्छितो. पवित्र अभिमानी परंतु गोड अशा ऑर्गनच्या ध्वनीने ते क्रांती घडवली आणि उद्या त्या गोंगाटमय वातावरणात असलेल्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन काम शोधे. A fur importer had offered him a place as a driver. He would be a somebody in the world. He would. Sophie felt hand in the lead on arm. He looked quickly around into impassive face and policeman. एकदा एक लोकरीचे कापड आयात करणाऱ्याने त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरी देण्याची ऑफर केली. तो जगातील एक मोठा व्यक्ती बनेल, नक्की बनेल. सोफीला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला असे वाटले. त्याने चटकन मागे वळून एका भावनारहित पोलीस कर्मचाऱ्याला बघितले. What are you doing here? asked the officer. Nothing, said the Sophie. Come along, said the policeman. Their months on his land, the said magistrate, the police court in the next morning. तू इथे काय करतो आहेस? अधिकाऱ्याने विचारले. काही नाही, असं सोफी म्हणाला. चल माझ्यासोबत ये, असे पोलिसांनी म्हटले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कोर्टात दंडाधिकारी म्हणाले की बेटावर 3 महिने तुला इथं राहावं लागेल. अशा प्रकारे सोफीचा हा पाठ संपलेला आहे. थँक्यू. द नेक्स्ट लेक्चर, द नेक्स्ट टॉपिक, द बिग डाटा, बिग इन्साईट.